सातारा अटक ते कटक असा प्रचंड विस्तार असलेल्या मराठा साम्राज्याची राजधानी। याच सातारा राजधानीमध्ये 200 वर्षापूर्वी एक अशी घटना घडली ज्याच्यामुळे अवघा महाराष्ट्र हळहळला। छत्रपतींना कैद करण्यासाठी इंग्रजांनी त्यांना धाक दाखवला। का केलं असेल इंग्रजांनी असं? या कटामध्ये इंग्रजांना आपल्यातले कोण फितूर होते? का जातीमध्ये काही भांडणं होती? अखेरपर्यंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी त्यांचा बाणेदारपणा सोडला नाही। नमस्कार मंडळी, मी चिन्मय वाडेकर। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आजचा व्हिडिओ काहीसा वेगळा आहे, तितक्याच महत्त्वाच्या इतिहासाच्या घडलेल्या घटनेवरती आहे, एवढं मात्र निश्चित। चला तर आजच्या व्हिडिओकडे जाऊयात। बारा ऑक्टोबर 1836। ठिकाण आहे साताऱ्यातला प्रसिद्ध पवई नाका। इथं एक इंग्रजांची सिक्रेट कमिटी आली आहे। या कमिटीमध्ये आहेत रेसिडेंट लॉर्डविक, लेफ्टनंट कर्नल ओवन्स आणि मुंबईच्या गव्हर्नरचे सेक्रेटरी विलोभी। ही सिक्रेट कमिटी का आली आहे? तर ही सिक्रेट कमिटी आली आहे छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले यांची चौकशी करण्यासाठी। छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या विरुद्ध काही आरोप होते आणि हे आरोप गव्हर्नरपर्यंत मुंबईच्या पोहोचलेले होते आणि त्यांनी हे आरोप खरे आहेत का खोटे आहेत हे पाहण्यासाठी, तपासण्यासाठी एक रिपोर्ट तयार करण्यासाठी सिक्रेट कमिटी पाठवलेली होती। त्यावेळेच्या सातारा संस्थानामध्ये अक्कलकोटचे राजे भोसले, जतचे डफळे, भोरचे पंत सचिव, फलटणचे नाईक निंबाळकर, औंधचे पंत प्रतिनिधी अशा सगळ्या जहागिरी समाविष्ट होत्या म्हणजे काय? तर छत्रपती प्रतापसिंह महाराजांचा या जहागीरदारांवरती हक्क होता आणि या जहागीरदारांचे वकील आणि ते स्वतः अनेक प्रसंगी साताऱ्याला राजदरबारामध्ये उपस्थित राहत असत। प्रतापसिंह महाराजांवरती आरोप काय काय लावण्यात आले होते? पहिला आरोप त्यांच्यावरती असा करण्यात आला की हे जे जहागीरदार आहेत, या जहागीरदारांमध्ये प्रतापसिंह महाराज त्यांचा अधिकार गाजवतात। एखाद्या जहागीरदाराचा समजा मृत्यू झाला तर प्रतापसिंह महाराज परस्पर दुसऱ्या कुणाला तरी गादीवरती बसवतात। मुंबई सरकारला प्रतापसिंह महाराजांनी जहागीरदारांवरती गाजवलेला हक्क मान्य नव्हता, हा त्यांच्यावरती केलेला पहिला आरोप। दुसरा आरोप अत्यंत महत्त्वाचा आणि खोलवर जाणारा आहे। तो आरोप असा, साताऱ्यामध्ये असलेल्या इंग्रजी पलटणीमध्ये फितूर करतायत आणि इंग्रजांविरुद्ध उठावाची तयारी करतायत। इंग्रजी पलटणीवर असलेले देशी अंमलदार शिवगुलाम सिंग आणि गुलजार मिश्रा यांना महाराजांनी फितवलंय, हा दुसरा महत्त्वाचा मुख्य आरोप त्यांच्यावरती करण्यात आला। तिसरा आरोप म्हणजे महाराज त्यांच्या लहान बंधूंना, शहाजी आप्पासाहेबांना नीट वागवत नाहीत, त्यांना वेळच्या वेळी पैसे देत नाहीत। चौथा आरोप, महाराज गोव्याच्या पोर्तुगीजांकडे माणसं पाठवतात आणि इंग्रजांच्या विरुद्ध फितुरी करायचा डाव रचतात। शेवटचा आरोप, नागपूरचे मुधोजी भोसले आप्पासाहेब यांना महाराज संपर्क करून त्यांची मदत आणून इंग्रजांविरुद्ध बंडाळी उभं करायचं बघतायत। आता हे जे मी आरोप सांगितले, हे सगळेचे सगळे आरोप खोटे होते। यातला एकही आरोप शेवटपर्यंत सिद्ध झाला नाही। भारतात सिद्ध झाला नाही तर लंडनला सुद्धा हाऊस ऑफ कॉमन्सच्या पुढे जे डिबेट झाले त्यात सुद्धा एकही आरोप सिद्ध झाला नाही। इंग्रजांना मात्र शेवटपर्यंत असं वाटत होतं की महाराजांनी काहीतरी फंदफितुरीच केलेली आहे, महाराजांनी काहीतरी बंडखोरी केलेली आहे। प्रतापसिंह महाराजांनी मात्र शेवटपर्यंत या आरोपांना नकार दिला। या सिक्रेट कमिटीनं हे आरोप सिद्ध करण्यासाठी म्हणून नवे नवे विटनेस गोळा करायला सुरुवात केली, त्यांच्या साक्षी नोंदवून घेण्यासाठी सुरुवात केली। साताऱ्यातल्या काही लोकांना विटनेस म्हणून उभं करण्यात आलं, त्यांना पैसे देण्यात आले आणि जेव्हा प्रतापसिंह महाराजांनी विचारलं की हे विटनेस कोण आहेत, या विटनेसनं जे काही तुमच्या पुढे स्टेटमेंट्स दिलेले आहेत त्याच्याबद्दल आम्हाला सुद्धा माहिती हवी आहे, आम्ही या साक्षीदारांची उलट तपासणी म्हणजेच क्रॉस एक्झामिनेशन करणार आहोत। तेव्हा या कमिटीनं उद्धटपणे छत्रपती महाराजांना नकार कळवला आणि सांगितलं, या सिक्रेट कमिटीमध्ये, रिपोर्टमध्ये या सिक्रेट कमिटीच्या जे जे म्हणून साक्षीदार आम्ही ज्यांची ज्यांची म्हणून साक्ष नोंदवली आहे त्यांची उलट तपासणी महाराज घेऊ शकणार नाहीत।
अशा पद्धतीनं नोव्हेंबर 1836ला या कमिटीनं तिचा अहवाल तयार केला आणि तो गव्हर्नर जनरल मुंबईच्या आणि कलकत्त्याच्या तसंच कोर्ट ऑफ डायरेक्टर्स लंडनला पाठवण्यात आला आणि ही कमिटी परत निघून गेली. 29 डिसेंबर 1835 कोर्ट ऑफ डायरेक्टर्स लंडन यांनी एक धक्कादायक कृती केली आणि हा सुखद धक्का होता. ती कृती अशी की छत्रपती प्रतापसिंह महाराजांना एक 5,000 पाऊंड्सची तलवार आणि त्यांच्या गौरवार्थ एक पत्र साताऱ्याला रवाना केलं. आता धक्कादायक गोष्ट केली असं का? तर कोर्ट ऑफ डायरेक्टर्स हे कोणत्याच स्थानिक संस्थानिकांना अशा प्रकारचे भेट कधी पाठवत नव्हते. पहिलीच भेट त्यांनी छत्रपतींना पाठवली. म्हणजे विचार करा की प्रतापसिंह महाराजांची इमेज ही लंडनच्या डायरेक्टर्स पुढे किती स्वच्छ आणि निर्मळ होती. याआधी सुद्धा जे म्हणून मुंबईचे गव्हर्नर झाले, जे म्हणून साताऱ्याला वकील झाले, सगळ्यांनी प्रतापसिंह महाराजांची एकसारखी स्तुतीच केलेली आहे. परंतु आता काळचक्र फिरायला लागलं होतं. ही तलवार जेव्हा मुंबईला आली तेव्हा मुंबईचे गव्हर्नर होते रॉबर्ट ग्रांट. या रॉबर्ट ग्रांट यांचा भलताच दंश होता प्रतापसिंह महाराजांवरती. त्याला कारण काय होतं? तर बाळाजीपंत नातू यांनी तक्रार केलेली होती मुंबईच्या गव्हर्नरकडे की प्रतापसिंह महाराज हे ब्राह्मण आणि प्रभू यांच्या वादामध्ये कायस्थ प्रभूंची बाजू घेतात, ब्राह्मणांची बाजू घेत नाहीत. त्यावेळेला सुद्धा वेदोक्त प्रकरण आणि हा वाद चांगलाच चिघळलेला होता. किरकोळ कारणावरनं महाराजांच्या आसनाला धक्का लावतील ते गव्हर्नर कसले? त्यांच्यापर्यंत अजून एक बातमी पोहोचली, ती म्हणजे साताऱ्याला 1836 सालच्या पावसाळ्यामध्ये तिथली इंग्रजी पलटण फितूर व्हायचा बघतीये. तिथली इंग्रजी पलटण बंड करायचं बघतीये. ही बातमी पोहोचली. ही बातमी कुणी पोहोचवली? तर ही बातमी रेसिडेंट लॉर्डविक यांनी पोहोचवली. लॉर्डविक यांनी कोणतीही शहानिशा न करता थेट मुंबईला बातमी पोहोचवली की साताऱ्याला इंग्रजी पलटणीमध्ये फितूर सुरू आहे. मग काय? मुंबईच्या गव्हर्नर साहेबांना चांगलं कारण मिळालं आणि त्यांनी ही सिक्रेट कमिटी पाठवली, जी आपण आत्ता थोड्या वेळापूर्वी पाहिली. त्यावेळेला एक असा रिवाज होता की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मुंबईचे गव्हर्नर महाबळेश्वरला यायचे. तिथं त्यांनी बंगला बांधलेला होता, जो की आज राजभवन म्हणून प्रसिद्ध आहे. आणि ते महाबळेश्वरला आले की सातारचे महाराज महाबळेश्वरला जायचे. नंतर गव्हर्नर साहेबांची स्वारी साताऱ्याला यायची, मेजवानी घ्यायची आणि परत जायची. आणि दुसरा महत्त्वाचा रिवाज म्हणजे दसऱ्याच्या निमित्तानं, विजयादशमीच्या निमित्तानं प्रतापसिंह महाराज हे खास वस्त्र मुंबईच्या गव्हर्नर साहेबांना पाठवायचे. 1835च्या दसऱ्याच्या वेळेला रॉबर्ट ग्रांट या गव्हर्नर जनरलनं महाराजांची पाठवलेली वस्त्र स्वीकारायला नकार दिला. ते महाबळेश्वरला सुद्धा आले नाहीत. 2 वर्ष महाबळेश्वरला ते आले नाहीत. खंड पडला. प्रतापसिंह महाराजांना हळूहळू कुणकुण लागायला लागली की आपल्या विरोधी वातावरण तयार होत आहे. महाराजांनी ताबडतोब ह्या सगळ्या गोष्टींकडे नजर ठेवत आणि सिक्रेट कमिटीच्या एकंदर वर्तणुकीवर आणि त्याच्या रिपोर्ट विरोधात थेट लंडनला दाद मागायची ठरवली आणि त्याप्रमाणे त्यांनी लंडनला वकील सुद्धा पाठवले. इकडं सिक्रेट कमिटीचा अहवाल मुंबईला पोहोचला. 1836 साल संपत आलं होतं, 37 साल सुरू होत होतं. हा रिपोर्ट रॉबर्ट ग्रांट गव्हर्नर जनरल यांनी कलकत्त्याला पाठवला आणि कलकत्त्याच्या गव्हर्नर जनरलनं हा रिपोर्ट नाकारला आणि सांगितलं की एवढ्या किरकोळ कारणांवरनं आपण प्रतापसिंह महाराजांना कुठल्याही प्रकारची शिक्षा करू शकत नाही. मग काय? वाट बघण्याखेरीज दुसरा कोणताच पर्याय रॉबर्ट ग्रांट यांच्याकडे राहिला नाही आणि मग त्यांनी काही दिवस वाट पाहायची ठरवली आणि साताऱ्याच्या बरोबर असलेले संबंध त्यांचे, महाराजांबरोबर असलेले संबंध त्यांचे अधिकच ताणत ते आता तुटतील की काय अशा दिशेनं पुढं जात राहिले. इतक्यात रेसिडेंट लॉर्डविक यांना लक्षात आलं की आपण चूक केली आहे. आपण शहानिशा न करता मुंबईला बातमी पाठवली आहे की साताऱ्याला बंडखोरी सुरू आहे, साताऱ्याला अराजक माजलंय. प्रत्यक्षात असं काहीही घडलेलं नव्हतं. लॉर्डविक यांना जेव्हा त्यांच्या चुकीची जाणीव झाली तेव्हा लॉर्डविक यांनी आता मुंबईला सारखं वाईट साईट लिहून पाठवणं बंद केलं. उलट ते रॉबर्ट ग्रांट यांच्यापुढे प्रतापसिंह महाराजांची बाजू घ्यायला लागले. साहजिकच आहे, रॉबर्ट ग्रांट यांना आवडलं नाही की एक वकील जो आपल्या बाजूने होता तो आता महाराजांच्या बाजूने घेतोय. एवढंच काय, तर रॉबर्ट ग्रांट म्हणाले की सातारचं जे संस्थान 1818 साली तयार करण्यात आलं ते संस्थान सुद्धा चुकीचं आहे. ते संस्थान तयार करणं सुद्धा गरजेचं नाहीये.
आता असं वाटायला लागल्यावरती संस्थान थेट खालसा कसं करणार? लोक बंडखोरी करतील. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहेत. असं सगळं असल्यावरती लॉर्डविक यांची बदली करण्याचा धाडसी निर्णय रॉबर्ट ग्रांट यांनी घेतला आणि त्यांच्या जागी आले लेफ्टनंट कर्नल ओवन्स. ओवन्स कोण? तर ते सिक्रेट कमिटीमधले महत्त्वाचे मेंबर. ओवन्स आणि रॉबर्ट ग्रांट हे इतके पाताळयंत्री इंग्रजी अधिकारी होते की यांनी एकही कसूर सोडली नाही महाराजांच्या विरुद्ध जंग पछाडण्यासाठी. ओवन्स यांची नियुक्ती सातारच्या दरबारला झाल्यावरती प्रतापसिंह महाराजांचा ते उघडपणे अपमान करू लागले. महाराजांनी असं ठरवलं की आपण आता थेट लंडनला वकील पाठवायचा. इतक्यात झालं असं की गव्हर्नर जनरल रॉबर्ट ग्रांट यांचाच अकस्मात मृत्यू झाला. कसा झाला त्यांचा मृत्यू ते आता आपण जाणून घेऊयात. आत्ता सांगितल्याप्रमाणे 15 जून 1837ला लॉर्डविक यांची बदली होऊन लेफ्टनंट कर्नल ओवन्स रेसिडेंट म्हणून साताऱ्याला दाखल झाले. ते दाखल झाल्यावरती अधिकच पुरावे गोळा करणं, महाराजांच्या विरुद्ध कागाळ्या करणं हे सगळं अधिक वेगानं सुरू झालं. ग्रांट आणि ओवन्स यांची जोडी आता छत्रपती महाराजांना त्यांच्या आसनावरनं काढूनच शांत होती की काय असं दिसायला लागलं. इतकात साक्षात आई तुळजाभवानीनं आशीर्वाद दिला म्हणावा किंवा एक चमत्कार घडला, तो म्हणजे बोपोडीला रॉबर्ट ग्रांट यांचा मृत्यू झाला. गव्हर्नर जनरल ग्रांट यांचा 9 जुलै 1838 या दिवशी मृत्यू झाला आणि बोपोडीला त्यांचा मृत्यू झाल्यावरती एक वर्षभर कुणी मुख्य गव्हर्नर जनरल नव्हते. तिथलेच दुय्यम अधिकारी ॲक्टिंग गव्हर्नर जनरल म्हणून काम करत होते. या दरम्यान सातारचं प्रकरण थोडंसं थंड झालं. इतक्यात प्रतापसिंह महाराजांनी अफजल अली नावाचा त्यांचा वकील थेट लंडनला पाठवला. हा अफजल अली मुंबईच्या बंदरामध्ये दाखल झाला तेव्हा मुंबईच्या इंग्रजांनी त्यांना जहाजच दिलं नाही बसायला. त्यांनी कसून प्रयत्न चालवले आणि लंडनला जाण्यासाठी जहाजात तो बसला. 1838 सालच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये लंडनला हा माणूस पोहोचला आणि ह्यांनी वकिली सुरू केली. तक्रार लंडनच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्स पुढे मांडायचा प्रयत्न सुरू केला. या प्रयत्नाला आरंभी तरी फार यश आलं नाही. त्यामुळे दुसरं एक शिष्टमंडळ महाराजांना लंडनला पाठवावं लागलं. हे शिष्टमंडळ कोणतं हे आता आपण थोड्याच वेळात जाणून घेऊ. इतक्यात 1-1.5 वर्षाचा कालावधी गेला आणि नवीन गव्हर्नर जनरल म्हणून कार्नॅक यांची नियुक्ती झाली. हे कार्नॅक पूर्वी बडोद्याला वकील होते आणि हे कार्नॅक मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, लंडनवरनं जी तलवार आणि जे पत्र येणार होतं त्या पत्रावरती कार्नॅक यांची सही होती. कार्नॅक हे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे एक डायरेक्टर्स म्हणून सदस्य होते. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे एक डायरेक्टर होते कंपनीचे आणि ते आता मुंबईचे गव्हर्नर म्हणून रुजू झाले. त्यांना काही केल्या ग्रांट यांनी केलेली वर्तणूक पटली नाही. कार्नॅक यांनी ताबडतोब कलकत्त्याच्या गव्हर्नर जनरलला विचारलं की महाराजांसाठी जी आलेली तलवार आम्ही मुंबईला रोखून धरली आहे ती साताऱ्याला पाठवू का? तर कलकत्त्याच्या गव्हर्नरचं उत्तर आलं, तुम्हाला जे आवडेल ते करा, तुमच्या मनात येईल त्याप्रमाणे तुम्ही ठरवा. आता मात्र कार्नॅक यांनी ठरवलं की एक तर आर या पार, महाराजांचं प्रकरण गेले 4 वर्ष भिजत पडले, त्याचा निकाल करायचा. म्हणून हे नवे गव्हर्नर जनरल थेट पोहोचले साताऱ्याला. 23 ऑगस्ट 1839ला प्रतापसिंह महाराज आणि गव्हर्नर जनरल कार्नॅक यांची साताऱ्याच्या ब्रिटिश रेसिडेन्सीमध्ये भेट झाली. आता ही ब्रिटिश रेसिडेन्सी, इंग्रजांच्या वकिलाचा बंगला साताऱ्यात नेमका कुठे होता हे आपल्या व्ह्युअर्सपैकी कुणाला माहिती असेल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. गव्हर्नर जनरल आणि प्रतापसिंह महाराज यांची जवळजवळ 4.5-5 तास भेट झाली. चर्चासुद्धा झाली. प्रतापसिंह महाराजांपुढे गव्हर्नर जनरल साहेबांनी काही अटी ठेवल्या. त्या अटी अशा होत्या, 1819 सालच्या तहामध्ये जे ठरलंय त्यातली सगळी कलम, त्यातल्या सगळ्या अटी पाळायची लेखी कबुली महाराजांनी द्यावी. रेसिडेंट म्हणजे लेफ्टनंट कर्नल ओवन्स हे जसं सांगतील त्याप्रमाणे महाराजांनी वागावं. जहागीरदारांच्या ज्या तक्रारी येतील त्याचा निकाल इंग्रज सरकार करेल तो त्यांनी मान्य करावा. शहाजी आप्पासाहेब हे त्यांचे बंधू आहेत, त्यांना जिकडे आवडेल तिथं त्यांना राहू द्यावं, त्यांचा खर्च पुरवावा. बळवंतराव चिटणीस यांना नोकरीतनं दूर करावं. छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले यांनी बाणेदारपणानं ह्या अटी नामंजूर केल्या आणि सांगितलं की मी कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही, मी कुठल्याही प्रकारचा आरोप माझ्यावरती जे होत आहेत त्यातले कुठल्याही प्रकारच्या कागाळ्या मी केलेल्या नाहीत, खोट्या आरोपांना मी बळी पडणार नाही. कार्नॅक यांची मोठीच नाराजी झाली. ते परत निघून गेले पुण्याला आणि तिथून ते मुंबईला गेले.
30 ऑगस्ट 1839ला कार्नाक यांनी शेवटचं निर्वाणीचं पत्र महाराजांना पाठवलं. तुम्ही आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर नाईलाजास्तव तुम्हाला गादीवरनं काढून टाकावं लागेल. महाराजांनी ताबडतोब उत्तर दिलं, मी मागणी कबूल करणार नाही, मी मागण्या मान्य करणार नाही. ह्या उत्तरानंतर 5 दिवस सातारामध्ये शांतता होती. ही मात्र वादळापूर्वीची शांतता होती. पुढं जे वादळ येऊ घातलं होतं त्याच्यामुळे अवघा महाराष्ट्र हळहळला. 4 सप्टेंबर 1839ची रात्र आहे. ह्या रात्री सातारा शहराला इंग्रजांच्या फौजेनं वेढा घातलाय. या फौजेचं, या वेढ्याचं नेतृत्व करतायत लेफ्टनंट कर्नल ओवन्स. त्यांच्यासोबत आहेत राजघराण्यातले एक प्रमुख व्यक्ती. कोण आहेत ते लवकरच सांगतो. छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या राजवाड्याला वेढा घातला त्यावेळेला इंग्रजांनी सांगितलं की तुम्ही ताबडतोब आमच्या स्वाधीन व्हा, नाहीतर हल्ला करू. चतुरसिंह राजे भोसले यांचे चिरंजीव बळवंतराव सेनापती म्हणजेच महाराजांचे चुलत बंधू बळवंतराव सेनापती हे ताबडतोब महाराजांच्या जवळ आले. प्रतापसिंह महाराजांनी बळवंतराव सेनापतींच्या कमरेला असलेली तलवार काढून घेतली आणि त्यांच्या हातात काठी दिली आणि सांगितलं की आपण काही चुकीचं केलेलं नाही, आपण लंडनला दाद मागायला आपला वकील पाठवलेला आहे, आपण लढाई करायची नाही, आपण ते वाईट वागले म्हणून आपण वाईट वागायचं नाही. ताबडतोब इंग्रजांनी महाराजांना ताब्यात घेतलं. प्रतापसिंह महाराज पालखीत बसले, त्यांच्या पाठोपाठ बळवंतराव सेनापती पालखीत बसले. 4 सप्टेंबर 1839च्या त्या शांत आणि अंधारानं गडप असलेल्या रात्रीत महाराजांना साताऱ्यातनं लिंबला नेऊन ठेवण्यात आलं. लिंब हे गाव 12 मोटाची विहीर जी आहे लिंबाला ती प्रसिद्ध आहे. हेच ते लिंब गाव. या लिंब गावी एका साध्या झोपडीत मराठ्यांचे छत्रपती थोरले प्रतापसिंह महाराज यांना इंग्रजांनी ठेवलं. दुसऱ्या दिवशी महाराजांचं कुटुंब लिंबला आलं. शहाजी महाराज आप्पासाहेब यांच्याबरोबर 4 सप्टेंबर 1839ला नवा तह करण्यात आला आणि जे इसम मी मगाशी सांगितलं की राजघराण्यातले एक इसम होते या वेढ्यामध्ये, ते होते शहाजी महाराज आप्पासाहेब. इकडं 18 नोव्हेंबर 1839ला शहाजी महाराज आप्पासाहेबांचा राज्याभिषेक करण्यात आला. त्यांच्याबरोबर नवा तह करून त्यांना त्यांचं राज्य थोडंसं कमी करण्यात आलं आणि जे जहागीरदार मी सांगितले त्या सगळ्या जहागीरदारांना स्वतंत्र करून इंग्रजांनी त्यांच्याशी स्वतंत्ररित्या तह केला. अशा प्रकारे साताऱ्याचं राज्य थोडंसं कमी झालं आणि शहाजी महाराज आप्पासाहेब हे गादीवरती बसले. हा राज्याभिषेक होत असताना लिंब या गावात एका छोट्या झोपडीमध्ये प्रतापसिंह महाराज आणि त्यांचं कुटुंब इंग्रजांच्या पहाऱ्याखाली शांतपणे सगळं सहन करत होतं. 7 डिसेंबर 1839ला प्रतापसिंह महाराजांचा प्रवास सुरू झाला काशीला जाण्यासाठी. आता त्यांच्या आयुष्यात केवळ दुःख आणि वनवास याच 2 गोष्टी राहिलेल्या. परंतु प्रतापसिंह महाराजांनी हार मानली नाही. प्रतापसिंह महाराजांनी जेव्हा त्यांना कैद करण्यात आलं त्याच्या आधी एक शिष्टमंडळ लंडनला पाठवलं. या शिष्टमंडळामध्ये 2 प्रमुख व्यक्ती होते. पहिले म्हणजे भवानजी शिर्के मामासाहेब यांचे चिरंजीव यशवंतराव शिर्के आणि दुसरे म्हणजे रंगोबापूजी गुप्ते. या दोघांनी अत्यंत हलपेष्टा सोसत लंडनपर्यंत प्रवास केला. लंडनला जाऊन त्यांनी हा मुद्दा हाऊस ऑफ कॉमन्समध्ये उठवला, इंडिया हाऊसमध्ये उठवला. प्रत्येक ठिकाणी त्यांनी दाद मागायला कमी केली नाही. ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचे एकनिष्ठ मावळे होते त्याच प्रकारे एकनिष्ठ असे हे 2 व्यक्ती आपल्या आयुष्याचे चांगले वर्ष त्यागून छत्रपतींची सेवा करण्यासाठी लंडनला पोहोचले. जोपर्यंत प्रतापसिंह महाराज गादीवर होते तोपर्यंत ह्या माणसांना, रंगोबापूजी गुप्त्यांना आणि त्यांच्या सोबतींना पैशांची कमी पडली नाही. परंतु जेव्हा महाराजांना काशीला पाठवण्यात आलं तेव्हा स्वतः महाराजांनाच पैशाचे हाल भोगावे लागले. तेव्हा ह्या माणसांचं कसेबसे जोडून करून हा खटला खूप वेळ चालवला, परंतु दुर्दैवानं त्यांना या खटल्यात यश आलं नाही. इकडं 25 मार्च 1840ला जवळजवळ 3 महिन्यांचा कठोर प्रवास अत्यंत हलपेष्टा सोसून प्रतापसिंह महाराज काशीला पोहोचले. काशीला त्यांना एक मोठा वाडा बांधून देण्यात आला. काहीच दिवसानंतर लंडनला रंगोबापूजी गुप्ते आणि यशवंतराव शिर्क्यांना समजलं आपल्या धन्याला, छत्रपतींना पदच्युत करून काशीला वनवासात पाठवलेलं आहे. त्यांची मोठीच निराशा झाली. परंतु त्यांनी हा खटला अखेरपर्यंत तसाच उत्तमरित्या चाणाक्षपणानं सुरू ठेवला. धन्यवाद.